अजित पवारांनी स्टेटमेंट दिलंय की पत्रकारांमध्ये दिसली की अजित पवार यांचा घातपात झालेला आहे. तुम्हाला वाटतं का घातपात झालेला आहे? आता काय झालंय आणि काय नाही त्यांच्या कुटुंबाला जर शंका असली तर तपास व्हायला पाहिजे. परंतु आमचा चांगला माणूस तरी एक गेला तर तो परत आता येणार नाहीये त्यांच्या चुकांमुळे. आणि यांना वाटत असलं तर चौकशी झाली पाहिजे. एक महत्त्वाचा प्रश्न, स्वर्गवासी संतोष देशमुख यांचे जे भाऊ आहेत, धनंजय देशमुख यांनी कसा आरोप केला की जो कृष्ण आंधळे आहे हा 3 वेळा गावात येऊन गेला मसाजोग मध्ये काही गंभीर बाब आहे. त्याच्यावरती तर गृह मंत्रालयाला कळवायला लागलं की जर एक कुख्यात गुंड ते आरोपी फरार झाला तो जर मसाजोग मध्ये येऊन गेला असं तरी गंभीर बाब आहे. त्या कुटुंबाला धोका आहे. आणि यांचं काय झालंय बघा आता या टोळीचा पुरा खेळ संपत आलाय जवळपास. ही जे लाभार्थी टोळी होती ना, खून करणे, अपहरण करणे, जमीन बळकावणे, जमीन बळकावल्याच्या नंतर त्यांनी ते राखा वाळू हे काढणे, पीक विमे लोकांच्या नावावर महाराष्ट्रभर काढून पैसे काढणे, ही टोळी जवळपास जेलमध्ये जात आली. त्यामुळे त्यांना ना आता काही सुचतच नाही, खायला काही मिळत नाही. त्यामुळं हे असे प्रत्येक घडून आणायला लागले. आता महादेव मुंडेंचं प्रकरण मला वाटतं त्याच्यात सुद्धा नार्को टेस्ट आताच फोन होता. नार्को टेस्ट त्या आरोपींची झाली. आता त्याच्यातही पुढे येईलच आता. कारण हे यांनी एवढी चूक केली ना, धनेनी यांनी